चिंत्या स्वतःला रोखू शकला नव्हता. चिंत्याने ठरवलं सगळी स्वप्न खरी करायची. तिचा स्पर्श होताच चिंत्या शहारला. तुझ्या मनाला जे वाटतं ना ते तू कर. पुरी बिरीच्या मॅटर मध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही, आपल्याला घोडा पाहिजे. तुला खूप अस्वस्थ वाटतं तेव्हा मी गाणं गात जाईन. आजपर्यंत तरी मला माझं फुल दिसलं नव्हतं. माना बघा प्रेक्षकांनी वाईट टाकलेले चित्रपट हो. 2023 असे चित्रपट ना आता समजा आपल्या घरी पाहुणे येतात, अननेसेसरी पाहुणे येतात किंवा शेजारचे काकू येतात, म्हणजे त्यांच्याबरोबर आपला टाइमपास होतो. पण आता हे पिक्चर बघून तुमचा टाइमपास पण नाही होणार हो. टाइमला पास करणारे चित्रपट आहेत हे 2023 असे काय काय चित्रपट मी आता निवडलेत ना, तुम्ही ते पाहिले पण नसतील, फक्त नाव पण ऐकलं नसेल हो. काय कायची नावं आहेत चांगली, म्हणजे ते मोठे स्टार आहेत त्या पिक्चर मध्ये, त्यामुळे ते आहेत. ते बाकीचे काही कामाचे नाही कुठलेच पिक्चर. तर सुरुवात करूया आपण 5व्या पासून, कारण की ना 5 नेमलेत पिक्चर मी, तर 5व्या पासून सुरुवात करूया. 5व्या क्रमांकाचा जो पिक्चर आहे ना तो डिस्कव, प्रथमेश परबचा पिक्चर. अडल्ट कॉमेडी आली, तिचा अख्खं करिअर अडल्ट कॉमेडीवर झालंय आणि पूर्ण पिक्चर तसा आहे हो. म्हणजे डिस्कव स्टोरी सिंपल आहे की ना त्याला एक गन पाहिजे असते, म्हणजे घोडा. त्याला घोडा पाहिजे असतो आणि अख्ख्या गावाचा गैरसमज होतो. घोडा म्हणजे तो तुम्हाला समजला असेल कुठला घोडा तो, आता त्याच्या मागे लागलाय असतं आणि त्यांना माहितीच नाही की एक्झॅक्टली त्याला कुठला घोडा पाहिजे. त्यामधून होणारे अडल्ट कॉमेडी आणि काही काही बिकनी सीन्स ह्या पिक्चर मध्ये भरून भरून ठेवले तो, म्हणजे अननेसेसरी. म्हणजे कॉमेडी त्यांनी अडल्ट करायची म्हणली पण ती कॉमेडी झालीच नाही. अख्खा पिक्चर असला बोर होतो ना थिएटरमध्ये जाऊन. म्हणजे थिएटरमध्ये कोण नव्हतं पहिली गोष्ट, म्हणजे मी यार दुसरा माणूसच बसलेला, आम्ही दोघं एकमेकांना बघून हसत होतो. एवढा फालतू पिक्चर आणि एका आठवड्यात पण नाही, म्हणजे 5-6 दिवस टिकला असेल पिक्चर तो. आणि या पिक्चरला काही स्टोरी बिरी नव्हती, कॉमेडी पण नव्हती. पिक्चर कॉमेडी असून कॉमेडी नव्हती, हाच त्याचा कॉमेडीचा प्रश्न होता. तर मला नाही आवडला पिक्चर आणि मी टॉप 5 वरती ठेवतोय तो, कारण की सगळ्यात अजून आहेत खूप सारे याच्यावरचे पण पिक्चर आहे तो बेकार बेकार. ते आपण टॉप 4, टॉप 3, टॉप 2 व टॉप 1 वरती तर बेकार लय बेकार पिक्चर आहे. मी तुम्हाला सांगेन असतो त्यावेळेला लिस्ट तुम्ही बघा असती, तुम्हाला खाली कमेंट करून पण सांगेन ती कुठले कुठले पिक्चर एवढे बेकार आहेत. 4था क्रमांक जो मूवी आहे ना तो डोक्याला शॉर्ट देणार आहे. वैभव तो असं कॅरेक्टर दाखवतो, शॉर्ट टेम्पर असतो आणि त्याला लगेच राग येतो. म्हणजे बायको सोडली नाही, तिने पोरं सोडली नाही, बाहेरची माणसं वेगळी सोडावं आणि मग त्यांचं लग्न होतं, त्यांचं पटत नाही त्या गोष्टीनं. ती मेडिटेशन करायला शिकवते त्याला, बाबा तू मेडिटेशन कर, शांत राहा. आणि इथूनच सुरुवात होते अख्ख्या स्टोरीला. आणि ते काहीतरी ट्रिप करतात, ट्रिप करून मग नंतर तिथे कसं तो वागतो किंवा शॉर्ट टेम्पर किती चांगला असतो हे पिक्चर मध्ये दाखवलंय. वैभव जर जो राग पाहून ना प्रेक्षकांनी राग आणलाय त्याला, कारण की पिक्चर बघून आहे ना आपल्या डोक्याचा शॉट होतो. त्यामुळे आहे ना हा पिक्चर जर तुम्हाला डोक्याला शॉट पाहिजे असेल ना तुम्ही नक्कीच बघा. म्हणजे आता काय माहितीये ओटीटी वरती पण नाही रिलीज केलाय पिक्चर, कारण थिएटर मध्ये मालकांनीच एका आठवड्याच्या आत उतरवलेला पिक्चर हा. आणि कोण नव्हतं बघायला गेला. असे पण तसे पण मराठी पिक्चर चांगले आले तरी माणसंच बघत नाहीत. वाईट पिक्चर तर दूरचीच गोष्ट आहे. तर पिक्चर आहे ना लय बेकार होता. टी शर्ट काढून तिने आपली आपली बॉडी शो केली आणि बाकी काय नव्हतं पिक्चर मध्ये. आणि जर तुम्हाला आहे ना लय भारी म्हणजे आहे ना बोरच करायचं असेल एखाद्याला, कुणाचा बदलाच घ्यायचा असेल ना तर तुम्ही हा पिक्चर दाखवा त्याला आणि म्हणा की घे टॉर्चर आणि सहन करत पिक्चर हा. 3रा क्रमांकाचा जो मूवी आहे तो बांबू. ह्या चित्रपटाला ना बांबू पण नाही वाचू शकला, एवढा बेकार पिक्चर. म्हणजे बॉईज 4चा डायरेक्टर माहिती, बॉईज 4, बॉईज 3, बॉईज 2, बॉईज 1चा डायरेक्टर तुम्हाला माहितीच असेल ना, अभिनय बेर्डे, पार्थ भारेराव आणि बाकी छोट्या मोठ्या ऍक्ट्रेस आहेत ना उचलले त्या पिक्चर मध्ये आणि बनवलाय बांबू. म्हणजे अर्धी लव्ह स्टोरी, अर्धा अडल्ट कॉमेडी आणि मध्ये सोशल मेसेज असले असं टाकून 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 जी भेल बनवली ना, भेल एवढी नासकी झाली ना, म्हणजे स्वतःच्या डायरेक्टरला पण पसणार नाही अशी भेल झालेली तिची. आणि ऍक्टिंग तर सोडून द्या हो, ऍक्टिंग कोणाची धड नव्हती. अभिनय बेर्डेने एवढी फालतू ऍक्टिंग केली ना त्या पिक्चर मध्ये तुम्ही बघाल ना. म्हणजे बाकीच्या पिक्चर मध्ये चांगली केली ऍक्टिंग, तिने एवढी घाण केली नाही ऍक्टिंग ह्या पिक्चर मध्ये. डायरेक्टरला त्याचा अभिनय समजला नाही तर त्यामुळं त्याने अशी याकडनं ऍक्टिंग करून घेतली. पार्थ भारेरावचं माहिती, पार्थ भारेरावने तर मग ते त्याच्या फ्लो मध्ये चालतो, प्रत्येक पिक्चर मध्ये एकसारखी ऍक्टिंग करतो. तर त्यामुळे आपण त्याला काय बोलू नाही शकत, कारण की तो आतापर्यंत सगळे बॉईजचे सिरीजच करत आलाय. आणि आता तो नवीन कुठला तरी पिक्चर भेटलाय तो पण बांबू मध्ये पण कॅरेक्टर सेमच होतं. त्याने बॉईज 4चं कॅरेक्टर आहे तसेच सेम कॅरेक्टर होतं. डायरेक्टरने काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला पण तो त्याच्याच गांडीशी आलाय आणि त्यामुळे तो हा प्रयत्न मध्ये फेल गेला. त्याने त्याचा बॉईज 4 आला ना तो पण लय बेकार पडलाय. म्हणजे पडल्यापेक्षा आहे ना स्टोरी आणि डायरेक्शन काहीतरी असतं लेवलचं,
आता बॉयज 1 बॉयज 2 आहे ना कसल्या त्या लेवलचा पिक्चर होता, पण बॉयज 3 आणि बॉयज 4 जी घाण केली ना, म्हणजे एक एक स्टेप तर आपण कसं वरवर चढत जातो ना, तसं हा डायरेक्टर आहे ना एक एक स्टेप खाली 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 चाललाय. तर मी एक्सपेक्टेशन करेन त्याला म्हणावं की ना बांबू सारखी सिरीज नको काढू, तर बॉयचे पार्ट काढायचे तर काढ, आम्ही एन्जॉय करू पार्ट, पण चांगले बनवू बाबा. पण बॉयज सारखी परत कसं काहीतरी करू नको जेणेकरून ना प्रेक्षक तुला इग्नोर करते ना तुला बांबू लावते. तर जर तुम्हाला बांबू लावायचा असेल कोणाला तर तुम्ही हा पिक्चर त्याला पण दाखवू शकता. आणि मी तुम्हाला काही जास्त काय बोलत नाही. आपण दुसऱ्या क्रमांकावरती 1 मिनिट मी तुम्हाला मूवीचं नाव सांगायच्या आधी आहे ना जी अभिनेत्री आहे ना त्या मूवीमध्ये तिचं इंट्रोडक्शन करून घेतोय. हास्यतराची चाम, हास्यतराचा माल आणि हास्यतरा आपण काही काही लोक ती यासाठी बघतात. अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी. हा प्रियदर्शनीच हो, म्हणजे खूप जण थरकीपणा करायसाठी हास्यतरा बघतात काही काही, म्हणजे कॉमेडीच्या वेगळ्या गोष्टी आहे, कॉमेडी आहे चांगली हास्यतराची, पण काही काही थरकी माणसं आहेत ना ती यासाठी बघतात आखी हास्यतरा. तर तिने एक पिक्चर केलेला आठवतं का कुठला, एकच पिक्चर केलाय तिने फुलराणी. असला थर्ड क्लास पिक्चर आहे, तिच्या आईला कोण फॅमिलीला घेऊन जाणार नाही हो. जर तुम्हाला ना झोप नसेल पूर्ण होत ना तर जाऊन पिक्चर बघा. तो अमेझॉन वरती आहे, तो अमेझॉनने घेतला, हीच मोठी गोष्ट आहे त्या पिक्चरला फुलराणीला. पिक्चर थिएटरमध्ये आहे ना मी अक्षरशः म्हणतो पिक्चर बघायला गेलो तेव्हा आहे ना 15 मिनिटं पिक्चर बघितला असेल मी, त्यानंतर असली झोप काढली ना, घरी पण अशी झोप होत नाही हो मेडिटेशन मध्ये. म्हणजे असलं झोप म्हणजे तुम्हाला निवांत जर काय झोप नसेल लागत साईडला पिक्चर चालू ठेवायचा, नाही तर साईडला पिक्चर बघत बसायचा आरामात. तुम्हाला 10 मिनिटात झोप नाही लागली तर माझी गॅरंटी आहे ही पैसे फुल वसूल. तुम्ही त्यासाठी जे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आहे ना मग तुम्हाला झोप लागेल ना ते पण मला कमेंट करून सांगा झोप लागली का नाही ते, कारण की एवढा मस्त पिक्चर आहे, लय भारी पिक्चर आहे. सुबोध भाऊची ऍक्टिंग ना ओव्हर क्लास, म्हणजे ओव्हर ऍक्टिंग काय असते ना ते सुबोध भाऊकडे शिकावं. म्हणजे बाकीच्या पिक्चरमध्ये एवढी भारी ऍक्टिंग केली आणि ह्या पिक्चरमध्ये एवढी घाण केली. म्हणजे आहे ना मला असं वाटतं की आहे ना सुबोध भाऊ आहे ना ते स्क्रिप्ट असेल ना त्या हिशोबानेच ऍक्टिंग करतो. स्क्रिप्ट जर घाण असेल ना तर घाणच ऍक्टिंग करणार आणि चांगले असेल ना त्या लेवलची ऍक्टिंग करणार. आणि मला वाटत फुलराणी कोणी फुलवली असेल तर फुलराणीचं सगळी फुलं गेलेली आणि बेकार पिक्चर होता तो. त्यामुळे जर तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही बघा, झोपेसाठी नक्कीच बघा. मी तुम्हाला रेकमेंड करेन पिक्चर हा. पहिल्या क्रमांकावर आहे ना माझा आवडता मूवी, लय आवडता मूवी. तुम्हाला माहित असेल मला किती मूवी आवडतोय तो. तर मग आहे ना मी जो रिव्ह्यू टाकले ना त्या मूवीचे ते जरा बघा, आणि मूवीच्या रिव्ह्यू मधनं आहे ना खाली कमेंट पण वाचा जरा, तुम्हाला समजा मला लय आवडलेला मूवी येतो. असला फालतू मूवी आहे ना आयुष्यात कधी बघू नका तुम्ही, आता सांगतोय तुम्हाला मी. याने वॉर्निंग आहे तुमची सगळ्यांना. कारण की अंकुश नावाचा जो मूवी आहे ना, म्हणजे मला एवढी घाण कमेंट आली ना, म्हणजे मी फक्त बॅड रिव्ह्यू दिलेला त्याचा ट्रेलरला, की ट्रेलर बघून मी खूप जास्त बॅड रिव्ह्यू दिलेले मी, की मला ऍक्टिंग येत नाही, याला काही येत नाही आणि स्टोरी काय वाटत नाही मला, फक्त नुसते पैसे वाया घालवायचे का. प्रोड्युसरचा पोरगा असल्यामुळे आहे ना त्याला सिंपती देत आहेत. म्हणजे मी त्याला खूप काय बोललोय ट्रेलरमध्ये, ट्रेलर जज करू नका तुम्ही, तुम्हाला कळतं का, असं असं कमेंट्स आलेल्या मला. मी आहे ना मूवीचा रिव्ह्यू टाकला ना, म्हणजे मी जो ट्रेलर बघितला ना ट्रेलर तरी चांगला होता मूवीपेक्षा. मूवी एवढा फालतू होता, म्हणजे तिच्या अख्ख्या चेहऱ्यावरची एक माशी उडत नव्हती. ते अंकुशचा जो कॅरेक्टर त्यांनी केलंय ना, अख्ख्या चेहऱ्यावरची एक माशी उडत नव्हती. आणि बाबा ठीक आहे तुझा पहिला चित्रपट आहे ना, मी मान्य करतो चुका होतं सगळ्याकडनं, पण स्टोरी लाईन पण नाही हो. पैसा एवढा बर्बाद केलाय ना, 5 करोडचा काहीतरी पिक्चर आहे तो, नुसता पैसा उडवलाय त्यांनी, उडवलाय. त्यापेक्षा कुठल्या तरी गरीबाला दान केला असता ना ते परवडलं असतं, किंवा एनजीओ मध्ये कुठले तरी पैसे टाकले असते ते परवडले असते. म्हणजे तुम्हाला लॉन्च करायचं आहे तसं कुठलं पण काय पण लॉन्च करायचं. केतकी माटेकरला घेतले फक्त गाण्यांसाठी. हा तिची ऍक्टिंग थर्ड क्लासच झाली आहे अख्ख्या पिक्चरमध्ये. बाकी अख्ख्या पिक्चरमध्ये ना मला कुणाचीच ऍक्टिंग आवडली नाही. काही काही छोटे छोटे रोल्स केलेत ना बाकीच्यांनी, त्यांची ऍक्टिंग जरा ठीकठाक वाटते. आणि जो मेन हिरो आहे ना त्या पिक्चर मधला, त्यांनी ऍक्टिंग अशी केली ना, म्हणजे तू डायलॉग बोल मी तुझ्या मागणं बोलीन, मागणं डायलॉग बोल ना मी तुझ्या मागणं बोलीन. ते शिकवल्यागत असतं ना आपला पोपट, तसं पोपटागत झालंय तिचं. मी फक्त एक्सप्रेशन देणार नाही, फक्त बोलणार डायलॉग, फाईट मारली की उडवणार, एकाला फाईट मारली की थोडं उडवणार. फक्त ऍक्शन सीन्स अख्या पिक्चर मध्ये चांगले होते, बाकी काही पिक्चर मध्ये काही चांगलं नव्हतं. जर तुम्हाला कोणा टॉर्चर करायचं असेल ना, हे 5 मूवी दिले तुम्हाला मी. तुम्ही जर एखाद्याला टॉर्चर करायचं असेल तुम्ही हे 5 मूवी दाखवा. 2-3 असे बेकार पिक्चर आलेले आहेत, तसे त्यांना काही काही चांगले पिक्चर पण आले ते. आणि त्याची लिस्ट पण आहे. आता पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे की 2023चे चांगले कोणते कोणते पिक्चर आहेत जे प्रेक्षकांनी आहे ना नाकारलेत, आणि आपल्याला माहिती असून आपण थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलो ना. आता ओटीटी याची वाट बघतोय आपण, आता ओटीटीवरती येत नाही तसं लवकर.
तर त्यामुळे आपण भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.